आता आपलं उदयपूरचं साईट सीन झालेलं आहे. उदयपूरमध्ये आम्ही 3च साईट सीन केले. आता आपण कोणते केले तुम्हाला सांगितलं मी की सिटी पॅलेस केला आहे, फतेसागर लेक आणि महाराणा प्रताप स्मारक हे 3 केले. याच्यामध्ये अजून सैनिकी वाडी आहे बघण्यासाठी, अजून छोटे मोठे आहेत. कुंभलगड आहे, कुंभलगड, हा, चित्तोडगड आहे. त्यानंतर अजून एवढं साईट सीन पण छोटे छोटे आहेत, पण ते एवढे आपण करत नाही, टूरला वगैरे एक्सप्लोर करत नाही. पण हे जे मेन आहेत, कुंभलगड पण आपण स्पेशलसाठीच घेतो, चित्तोडगड आपण करतो. तेव्हा जयपूरला जाताना आपण चित्तोडगड करूनच आपण ते साईट सीन करूनच जातो. उदयपूरमध्ये आता हे मेन 3 साईट सीन आपण जे सांगितले तेच आहे. त्याच्यामध्ये फक्त सैलोकी वाडी आपण सैनिकी वाडी आम्ही केली नाही, कारण का आम्हाला आपलं निघायचं होतं अर्जंटपणे, असा विषय आहे. सैनिकी वाडीमध्ये गार्डन आहे, छान गार्डन आहे ते पण मी लास्ट टाइम पण गेलो होतो, पण मला तुम्हाला एक्सप्लोर करायचं होतं आज, पण मला इकडे जायचं असल्यामुळे मला करता आलं नाही ते. आणि सैलोकी वाडी जर करायचं असेल तर आपल्याला ते इव्हनिंगलाच करणं चांगलं आहे, कारण बेस्ट आहे पॉईंट आहे ते. इव्हनिंगला छान दिसतं, मस्त वाटतं जरा, लाईट्स वगैरे असतात त्यामुळे त्याला बघायला पण थोडं वेगळं वाटतं. येस. आणखीन इथून आता आपण नॉर्थदारा मंदिर पण आहे, तुम्ही इथे हे पण करू शकता जेव्हा तुम्ही उदयपूरमध्ये असाल तेव्हा. थोडं सिटी आउट ऑफ सिटी आहे पण ते थोडं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. एनिवे आता आपण सरळपणे आता आपण माउंट आबूला जायचं आहे. आज माउंट आबूला जाऊन आपण स्टे करायचं आहे. उद्या नॉर्मल आपण जेवढी तिथली साईट्स आहेत सेकंड हाफपर्यंत आपण कंप्लीट करायचे आहे, आणि त्यानंतर आपण चिपळूणसाठी रिटर्न निघणार. ते नॉन स्टॉप आपण चिपळूणला रिटर्न निघायचं आहे. त्यामुळे आजचा जो शेड्यूल आहे तो आपण कंटिन्यू आता उद्या माउंट आबूपर्यंत जो ठेवायचा आहे. हा, पण आता आपण हल्दीघाटी पण करायचा प्लॅन होता, पण उद्या आम्हाला हल्दीघाटी पण तुम्हाला एक साईट सीन आहे, तुम्ही करू शकता उदयपूरला आल्यावर. ती खूप सुंदर जागा आहे ती, पण आम्हाला तिथं जाता येत नाही आपल्याला. आता मला रिटर्नला उद्या निघायचं आहे, त्यामुळे मला जाता येत नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. पण नेक्स्ट टाइमला आपण जेव्हा पण कधी टूर मधून येऊ तेव्हा तो हल्दीघाटी आपण हल्दीघाटी, चित्तोडगड आणि कुंभलगड आपण स्पेशल नंतर तो स्पेशल मध्ये आपण करूया. आता आपण येत राहायचं. मित्रांनो, आपण आता इथे हॉटेल घेतले राहायला. गाडी इथे खाली उभी केली आहे. छान हॉटेल आहे. रूम्स वगैरे नॉर्मल आहेत पण चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. इंटरेस्ट वगैरे मस्त आहे, कारण का माउंट आबूला रेट्स खूप कॉस्टली असतात. आणि आपलं सुरुवातीला ठरलं आहे की आपण बजेटमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने आपण रूम्स घेतलेले आहेत. सिटी व्ह्यू आहे एकदम. सिटी जिथे आपली मेन आहे त्या ठिकाणीच आपण हॉटेल घेतलं आहे मार्केटला. बघा मस्त रूम आहेत, छानपैकी ट्रिपल ऑक्युपन्सी मध्ये आम्ही घेतलेले आहे. रिजनेबल रेट्स आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही माउंट आबूमध्ये आहोत आणि इथे खूप थंडी आहे. आता मी उठलो आहे आणि रात्रभर बघा कानात असे कापूस कॉटन टाकले होते, कारण का थंडी कानावर जाऊ नये म्हणून वगैरे. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा थंड ठिकाणी जाल तेव्हा हे कॉटन अशी घेऊन जा, जेणेकरून तुमच्या कानामध्ये थंडी गेली की डोकं वगैरे धरण्याचे थोडंसं चान्सेस असतात. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही हा कॉटन असले की आपले बरे असतात. मी आणले होते कारण का मला माहिती होतं या टायमिंगला मध्ये राजस्थानला थंडी जास्त असते म्हणून. आता मी उठलोय आणि आता ह्या अजून दोघं झोपलेत बघा, ते पण उठतायत. हे बघा, ही 2 माणसं अशी आहेत की रात्री आपल्याला चुकवतच होते. मी जरा मागे जाऊन बसलो, त्यांना मॅप दिला तरी मस्त फिरवून आणली मला सगळं. ह्याच्यावरती विश्वास ठेवा आणि गाडी घेऊन चला. असे मित्र तुमच्याबरोबर पण ठेवा मित्रांनो 2. चला आता फ्रेश होऊया आणि आपण थोडं माउंट आबू एक्सप्लोर करूया. माउंट आबूमध्ये काय काय बघणार काय तर थोडं बघून येऊ आणि मग पुढचा प्रोग्राम काय ते आपण
त्या टायमिंगला ठरवूया. कारण आता रूम चेकआउट आम्ही केलेला आहे. गाडी देव आता पॅक करायचं काम चाललेलं आहे देवाचं आमच्या. मी बॅग वगैरे सगळी गाडीमध्ये लगेच फुल पॅक केलं बघा, एकदम सिस्टमॅटिक. आणि मित्रांनो आमचा ड्रेस कोड हा कॉमनच आहे बऱ्यापैकी आजचा, कारण आज लास्ट दिवस आहे आमचा. आज आमचा असा प्लॅन आहे की 3 वाजेपर्यंत माउंट आबू एक्सप्लोर करून घ्यायचं आणि चिपळूणसाठी आजचा आमचा परतीचा प्रवास आहे. आज परतीचा प्रवास आहे मित्रांनो. मित्रांनो आजचं ओपनिंग आहे आपलं 27,702. आज आपण माउंट आबूला आहोत आणि ह्या किलोमीटरने आपलं ओपनिंग केलेलं आहे. पण इथलं एक आणखीन तुम्ही नोटीस करा, मी काय सांगतो ते. आज गाडी स्टार्ट मारल्यावरती माझा RPM बघा 1.0 आहे. हे 0.7 पाहिजे असतं कायम. इथे एवढी थंडी आहे ना की RPM पण हाय लेवलला झालेलं आहे. कारण का आजचं इथलं टेम्परेचर आहे आत्ता 9, दिवसाचं आत्ता 9 टेम्परेचर आहे. त्यामुळे गाडीला हीट पॉवर जास्त पाहिजे, त्यामुळे ते RPM वाढलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे थंडी माउंट आबूमध्ये चांगल्या पद्धतीने पडते. तुम्ही जेव्हा याल ह्या सीझनमध्ये तेव्हा तुमचे गरम कपडे प्रॉपर व्यवस्थित, आणि मी सांगितल्या पद्धतीने कानात कापूस वगैरे, बॉम्ब, आयडेक्स वगैरे तुमचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळं तुम्हाला घेऊन बरोबर यायचं आहे. मित्रांनो नाश्ता करूया. क्या बात आहे. अम्युनिटी जबरदस्त आहे. व्हेजिटेबल मॅगी मागवूया. काय मागवायचे देवा? व्हेजिटेबल मॅगी हलकं. हा, थोडं आज काय हेवी करायचं ना, आपण फिरायचं आहे आज. आणि अंगारकी आहे ना, अंगारकी व्हेजिटेबल मॅगी 3. चाय घेणार आफ्टर स्पेशल. हो, एक चाय, एक में 2 करके दो. 1/2 करो. 1/2 स्पेशल बना. स्पेशल बनाना, लेकिन वो सब हाँ, सब सब थोड़ा सा और फिर शुगर. 2 में 3 कर दो फिर. हाँ, चलेगा, चलेगा. 2 लेके आना कप बोल के. ठीक आहे. मित्रांनो मॅगी आलेली आहे मस्त पैकी. आणि थंडीतून मॅगी खाण्याची मजा आहे ना ती वेगळी आहे खरोखर. मी तुम्हाला एक पहिला बाईट खाऊन दाखवतो मस्तपैकी. थोडा रोल करतो त्याला. कशी वाटली तेव्हा मॅगी? मस्त. 9 वाजल्यामुळे चहा पियावी लागते. कारण देव कधी चहा घेत नाही, देव ब्लॅक कॉफीच घेतो. पण आज चहा पितोय की आज चहा जरा पिऊन पण बघूया. म्हणजे चहा पिणं थंडीमध्ये एवढं सुंदर असतं ना, बरोबर. चहामध्ये गरम मसाले आहेत. गरम मसाल्याचे. कारण का ह्या टेम्परेचरला तुम्हाला हॉट काहीतरी पाहिजे, त्यामुळे चहा. मॅगी आणि चहाचं बिल 400 रुपये आलेलं आहे. मॅगीने चहा याचं बिल 400 रुपये आलेलं आहे. 420 रुपये 2 चहा आणि 3 मॅगी एवढं बिल आहे. ठीक आहे, पण टेस्ट खूप छान आहे, आम्हाला आवडली टेस्ट. चला मग आता निघूया पुढच्या पॉइंटला. आपण साईड इथे जे करणार आहोत माउंट आबूचे, त्यात आपण मॅपने रस्ते शोधण्यापेक्षा आणि तिथले एक्सप्लोरेशन आपल्याला माहिती पण पाहिजे असेल म्हणून आता आपण हे फारुक जी आहेत, हा माउंट आबू हा माउंट आबूचे गाईड आहे ते. तर आता आपल्याला हे रस्ते पण दाखवणार आणि आपल्या बरोबर येणार आहे ते. आणि माउंट आबू की जानकारी मिलेगी, जैसे कैसे बनाया, क्या बनाया, वो पूरा बताएंगे आपको. जैसे शंकर मठ है जो बंद होने वाला पॉइंट है वो पहले दिखाएंगे आपको. बिल्कुल है ना. टोटल कितने पॉइंट है? अपने पॉइंट पे आएंगे 6 पॉइंट आएंगे सर. हाँ बताइए है ना. कौन से उसके बाद आपको जैसे 3 पॉइंट ऊपर रहते हैं, गुरु शिखर है, अचरगढ़ है, पीस पार्क है, शूटिंग पॉइंट है. वो एक ही रोड से जाना, एक ही रोड से आना है. नीचे वाले पॉइंट पर जाएंगे आपको 6-7 पॉइंट दिखेंगे, है ना. ठीक है. 6 से 7 पॉइंट अपने होने वाले हैं. 7 पॉइंट को कवर करेंगे ये हमारे साथ रह के. तो चलो इनके साथ हम अभी चलते हैं. बैठिएगा गाड़ी में. और ये आगे एक्टिवा से आएंगे और हम उनके पीछे पीछे गाड़ी से चलेंगे. ओके सर. तो टाइम नहीं आती है यहाँ पे वेस्ट करेंगे, क्योंकि 11:30 बजे शंकर भगवान का मंदिर बंद होता है. उससे पहले हम लोग वहाँ पे पहुँचेंगे. चलिए फिर. चला तर आता आपण ह्यांच्या मागून जाऊया. 300 रुपये घेणार आहेत मित्रांनो आपल्याला एवढे पॉईंट दाखवण्यासाठी, 7 पॉईंट. आणि त्यामध्ये गुरुशेखर वगैरे जर आपण ॲड केलं ते वरती चढाई आहे ना, त्याच्यामुळे ते काय म्हणतात मग 450 रुपये मी घेणार. पण फिलहालमध्ये आपण, नाहीतर ते म्हटले तुम्ही पण करू शकता.
गुरु शिखर इंडिव्हिज्युअल. तर चला मग आता यांच्यावर जाऊन आपण आहे ना 6-7 पॉईंट करून येऊ 300 रुपयामध्ये. ठीक आहे चला. मित्रांनो काय गाईड घेतल्यामुळे ना मी मॅपवरती गेलो असतो. काय प्रॉब्लेम ह्यांच्यावर मागून गेल्यामुळे यांना बरोबर घेऊन गेल्यामुळे ना ते यांचे फटाफट रस्त्यात ना नॉनस्टॉप आपण पळू शकतो. ते मॅपने लेफ्ट राईट फिरवून नेतो. काही वेळेला आपले फटाफट साईड सीन होतील, टाईम कव्हर होईल आपला, म्हणूनसाठी मी गाईड घेतलेली आहे. तुमची चॉईस राहील, तुम्ही आलात तर घ्या, नसेल तरी पण गाईड घेतल्यानंतर थोडं कसं एक्सप्लोर झाल्यामुळे माहिती पडते आपल्याला. पण आपण जाऊन फक्त बघू शकतो, त्या पलीकडे समजू शकत नाही. मग त्याची माहिती थोडी बहुत आपल्याला कानावरती आली ना की ते का आहे आणि का नाही याचं कळून येतं आपल्याला. त्यामुळे आपण गाईड घेतलंय. चला मित्रांनो, देवा भावाने आणि मनीष भावाने बघा व्हाईट टी शर्ट आणि सेम ट्रॅक आहे, काही बदल नाही. त्यांनी स्पेशल कपडे घेतले नाहीत हो. या टूरसाठी. पॉइंट है सर अपने गुजरात राजस्थान से सबसे बड़ा शिवलिंग है, जो 18 टन का शिवलिंग है, जो हाथी घोड़े पे माउंट आबू में जब लाके राजा महाराजा रहते थे ना, जब रोड नहीं था, हाथी घोड़े पे लाके ये मार्बल का पूरा शिवलिंग बना हुआ है. 9 फुट लंबाई है, 7 फुट चौड़ाई है और 3 कलर में बनी हुई शिवलिंग है. अंदर फोटो अलाउ नहीं है, बाहर आके फोटो लेने का है ना. अंदर शिवलिंग के दर्शन करने हैं और पूरा 1 पीस का शिवलिंग बना हुआ सर, है ना. 18 टन का शिवलिंग है. 18 टनचं मित्रांनो म्हणजे 18,000. मठ है. हाँ. आ जाइए, मैं बता देता हूँ. उसका नाम है नादरा गांव. जैसे सामने देख रहे हैं सर, छोटे छोटे गांव दिख रहे. पानी सब्जी माउंट आबू में आज भी यहाँ से आता है, पर जो पैदल आते थे 6 घंटे लगते थे सर ये ऊपर चढ़ने में, है ना. आजकल सबके पास गाड़ी घोड़े हो गए, जो 25 किलोमीटर पर 1 घंटा लगता है सर आने जाने में, है ना. इसका भूल गए लोग, है ना. ये माउंट आबू में चढ़ते थे जब राजा महाराजा रहते थे, उस टाइम यही माउंट आबू का रास्ता गाड़ी जाती है सब अपने पैर, बस उसके अलावा कोई इलाज नहीं. ये नीचे गांव में है अपने 12-13 किलोमीटर नीचे गांव है नादरा गांव. नादरा हम जैसे जानते हैं दूध पानी सब्जी माउंट आबू में यहाँ से आता है. ये जितनी भी लाइट देख रहे हैं सप्लाई हो रही देखिए माउंट आबू में नीचे गांव सर, है ना. इसका नाम रखा है गणेश जी का मंदिर, जो माउंट आबू 40 किलोमीटर में फैला हुआ है ना. एक ही गणेश जी का मंदिर है ना. कई जने दर्शन करते हैं, कई जने नहीं करते हैं. तो इसका नाम रखा हनुमान पॉइंट. नए नए कपल आते हैं, है ना. नक्की के किनारे किनारे अपने 2-4 घंटे आराम से एंजॉय करने वाले पॉइंट है ये. ये लास्ट पॉइंट है अपना हनुमान पॉइंट, है ना. और शाम को सनसेट भी होता है सर. ये फ्री आना पड़ता है, अपन 2 किलोमीटर पैदल आने पड़ेगा अपने को. गाड़ी 3 बजे बाद बंद कर देते हैं यहाँ पे. हाँ 3 आज बनी हुई है सीन बना हुआ. ये पूरा गणेश जी का चेहरा बना हुआ. कई जने जैसे ऊपर नहीं जाता है 80 सीढ़ी नहीं चढ़ते, तो यहाँ से गणेश जी का चेहरा बना हुआ देखिए. और से देखिए आप. अब ये फोटो लेके आएंगे, है ना. कौन सा नीचे ये अपने नक्की लेक का पानी जाता है ना, सिर्फ नीचे खेत में खेती बाड़ी के लिए जो लेक हो जाता है ना, ये नीचे ये नक्की लेक का पानी जाता है. अब हे गणपती मंदिर आहे, श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर. इथून जवळजवळ 76 ते 80 पायऱ्या आहेत. ओके, ज्याला झेपेल तरी चढा. पण वरती गणपती मंदिरात गेलं ती शांती मिळते. खूप छान आहे. आलात तर नक्की आप गणपती मंदिरला व्हिजिट करा. ये कौन सा पॉइंट है अभी? जिस पॉइंट पर आए उसका नाम है नक्की झील. ओके. ये बैक साइड में 3 किलोमीटर में फैली हुई नक्की झील है साहब, जो नाखून से खुदी हुई थी रसिया बाला में, है ना. एक प्यार के चक्कर में शरत लगाई थी. शाम को 4 बजे से लेकर सुबह 6 बजे तक खोद के बताई थी. जो पैन वो सामने लग रहा है, पोल लग रहा है, लाइटा देखिए ब्लू कलर के वहाँ की गहराई है 120 फुट. अरे बाप रे. और ये किनारे की कोई 12 फुट है, कोई 15 फुट है. सेल्फी पॉइंट है सर, इधर आ जाइए.
पर आए उसका नाम है सोमनाथ महादेव मंदिर। ओके ये पूरी शिव की फैमिली है, अंदर फोटो अलाउ नहीं है, पूरे दर्शन करेंगे, पूरे पार्वती गणेश जी सब बैठे हुए हैं, है ना। ठीक ये है कुदरती जमीन के अंदर से ओम लिखा हुआ है ना। जाइए दर्शन करिए, अंदर फोटो अलाउ नहीं है। आता मित्रांनो गुरु शिखर इकडे आहे बघा, शिखरला निघालोय सरळ. आता आपण पार्किंगला गाडी इथे उभी केली, 50 रुपये पार्किंगची पावती आहे आणि इथून आपल्याला त्या वरती गुरु शिखर दिसते बघा. तिथे 50-60 पायऱ्या आहेत असं ते म्हणतात. आपण आता जाऊन बघूया किती आहेत त्या. आणि बॅक साईडला तुम्हाला खालचा हा माउंट आबूचा सिटीचा व्ह्यू आहे, तो तुम्ही बघून घ्या. माउंट आबूमधील गुरु शिखर हे राजस्थान राज्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रॅकिंग करणारे आणि धार्मिक पर्यटकासाठी खूप प्रसिद्ध आहे. गुरु शिखर हे माउंट आबू पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरती आहे. इथून संपूर्ण अरवली पर्वतरांगांचा सुंदर नजारा दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच आकर्षक दिसतात. थंड वारा आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न करते. येथे इस्रोचा वेधशाळा देखील आहे. वैज्ञानिक संशोधकांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे. गुरु शिखर हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण असून येथे संपूर्ण माउंट आबू आणि आसपासच्या डोंगर रांगा अतिशय सुंदर दिसतात. आणि इथे येऊन तुम्हाला श्री गुरु दत्तात्रय मंदिर गुरु शिखर याचं दर्शन घ्यायचं आहे. गुरूंचा आतमध्ये गद्दी आहे, ती तुम्ही बघून घ्या. छान आहे आणि एवढंच मनाला शांती मिळते तुम्ही जेव्हा मंदिरात आतमध्ये जाता तेव्हा, की तुम्ही त्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ते व्हिजिट द्या. तर आता आपलं आबू रोडचं साईट सीन झालेलं आहे. सगळं आपण आता बघितलं की आबू रोडमध्ये आपण कुठे कुठे जाऊ शकतो, कुठे कुठे नाही. आता आबू रोड कम्प्लीट झाली, त्यामुळे आता इथे थांबत नाही. आता आपण सरळ डायरेक्ट चिपळूणला जायला निघत आहोत. आणि चिपळूणला जाण्याचं अंतर मी तुम्हाला दाखवतो, एकच मिनटं. तर आता आबूवरून आपलं डिस्टन्स आहे 964 किलोमीटर. त्याला साधारणतः 18 तास लागत आहेत आणि उद्या आपण सकाळी पोहोचणार. आणि आत्ता वाजलेले आहेत 4:15, संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत. आणि उद्या सकाळी आपल्याला 10-10:30 आपल्याला टायमिंग दाखवते चिपळूणला पोहोचण्याचा. तर आज आपण नॉनस्टॉपच रनिंग करणार आहोत, कारण की आता आपल्याला तेवढा वेळ नाही, कारण का 2 दिवसांनी आपल्याला बाहेर जायचं आहे परत मला. तर त्यानिमित्तानं आता आपण निघतो, कारण का आज आपण स्टे केला तर परत आणखी माझा पुढचा प्रोग्राम जो आहे तो पोस्टपोन होऊ शकतो आणि तो आपल्याला पोस्टपोन करायचा नाही आहे. आणि सगळ्यांचीच कामं आहेत आता, त्यामुळे आपण आता ह्या स्टेजला आपण इथून आता आबू रोड आपल्याला सोडायचा आहे आणि चिपळूणला निघायचं आहे. 18 तास आता आपली कंटिन्यू जर्नी असणार आहे. त्यामध्ये जेवणाचा वगैरे आणखीन काही तास वाढेल, तो वेळ वाढेल तोच. बाकी 964 किलोमीटर आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. सगळे रेडी आहेत ना? यस तिघांनी गाडी चालवायची आहे होय. आणि ते अंतर मी कमी करतोय. ओके, चला मग आता निघूया आपण चिपळूणला. अंतर दाखवतो. बाय बाय माउंट आबू. मित्रांनो, फायनली आपण आता चिपळूणमध्ये आता पोहोचणार आहोत. आता आपण लोट्यामध्ये आलो आहोत. 11 दिवसाचा प्रवास खूप छान आणि मस्त. म्हणजे भाई दादा खूप मस्त प्रवास झाला, मजा आली. ट्रॅव्हलिंग करायला तर खूप मजा आली, कंटाळा बिलकुल आला नाही. आणि आम्ही गाडीमध्ये पण तिघे होतो, त्यामुळे काही मोठा प्रॉब्लेम होत नव्हता, कम्फर्टेबल होता आम्हाला.
आणि एन्जॉय केला आम्ही, प्रत्येक टाइम एन्जॉय केला त्याच्यामधला. त्या 11 दिवसामध्ये देवाबाई किमान आपले 4,500 किलोमीटर पर्यंत रनिंग झालं. झालं. आणि आपण एक महत्वाचं मस्तपैकी काम काय केलं होतं माहिती आहे, आपण जे टोल नाक्यासाठी जे वर्षभराचा जो रिचार्ज केला होता पास, तो आपल्याला फायदेशीर पडला. त्यामुळे टोलचे पैसे आमचे बऱ्यापैकी वाचले है ना. असं विचार आहे, थोडे बहुत कॅश गेली आमची, म्हणजे जेणेकरून पैसे पण बाकीचे पैसे आमचे पास मध्ये यूज झाले. त्यामुळे बेस्ट आहे. तुम्ही पण जेव्हा लॉंग रनिंग कराल त्यावेळेला तो 600 meters, keep right to 3,000 take the रुपयाला पास flyover. तो परचेस करा टोलचा. मस्त. बाकी काय, आणि आता सगळे छानच. तुम्ही तर बघतायच आहे सगळ्या गोष्टी आता. Keep right to take the flyover. मनीषभाईंचं घर आलेलं आहे. मनीषभाईंना आता आम्ही सोडतोय. त्यांचं सगळं सामान ते घेत आहेत. मित्रांनो, आमची ट्रिप आज समाप्त झाली. काढून बाय बाय करा. चला तुम्ही निघालात आता. चला बाय 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 बाय. या सावकार. चला. मनीषभाईंना घरी सोडूया. मनीषभाई निघाले. हा चला बाय. बाय. चला बाय बाय बाय. फायनली आता आपण चिपळूणला पोहोचलो. मनीष भाईंना आपण त्यांच्या घरी सोडलंय. आता दादा मला घरी सोडतील, मग दादा गाडी घेऊन जातील. मग आपण गाडी सर्व्हिसिंग आहे ती उद्या करू. हो, गाडी सर्व्हिसिंग उद्या करू. आज थोडंसं रिलॅक्स होऊ. शांत. जी एन्जॉयमेंट केलेली आहे ती अतिशय चांगली वाटली. ट्रॅव्हलिंग मस्त वाटलं, फिरायला मजा आली. अजून आम्ही लवकरात लवकर दुसरी नेक्स्ट ट्रिप आम्ही लवकरात लवकर प्लॅन करणार. प्लॅन करणार आहोत. त्याच्याकडे तुम्ही पण तयार राहा.